आलास इथे? आपल्या मुलीला भेटायला. आपली मुलगी? आपली मुलगी नाही, ती फक्त माझी मुलगी आहे. स्मिता, झाल्या गोष्टी. बस, एक शब्दही बोलू नकोस. DNA टेस्ट करायला सांगणारा तू, तुला ती आता आपली मुलगी वाटते? मला मान्य आहे, मला मान्य आहे की मी चुकलो. नाही संशय घ्यायला हवा होता. त्यावेळी माझी मनस्थिती तितकीशी चांगली नव्हती. जॉब जाण्याचं टेन्शन, घराचा हप्ता, गाडीचं लोन, या सर्व गोष्टी तुला ठाऊक होत्या ना. नकळतपणे मी बोलून गेलो. काय? नकळतपणे? नकळतपणे तू बोललास रे. पण माझ्या मनाला किती यातना झाल्या. आणि आपल्या बाळाबद्दल असं कोण म्हणेल? अगदीच कोत्या मनाचा निघालास तू. 7 वर्षानंतरही काय एवढा भाव करतेस या गोष्टींचा? वा, मस्तच. हा, छान. तुम्हा पुरुषांचं हे बरं असतं रे. आम्हा स्त्रियांवर नको ते आरोप करायचे आणि म्हणून मोकळं व्हायचं की सोड ना हा विषय. प्रेम विवाहानं आपला घरच्या साऱ्यांच्या विरोधाला न जुमानता मी तुझ्याशी लग्न केलं. घरात आले तेव्हा फक्त एक चटई होती रे. खरंय स्मित. पण स्मित, तू टाकलेला विश्वास मी सार्थ करून दाखवला ना. दिवस रात्र मेहनत केली आणि एक घर उभं केलं. ते तुझ्या नावावर केलं ना. किती किती व्यवहारी आहेत ना. हे ऐश्वर्य म्हणजे सुख मानत नाही आम्ही. निव्वळ प्रेम स्पर्शाने गोंजारावं ही माफक अपेक्षा असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्णतः विश्वास असावा. तोच तू दिला नाहीस. तू प्रत्येक वेळी शब्दांचे असे चुकीचेच अर्थ का लावतेस? नको ना असं वागूस, प्लीज. माझ्या चरित्रावर संशय घेताना कुठे गेला होता तुझ्यातला हा समंजसपणा? त्यावेळी का तू प्रत्येक गोष्टीचा माझ्या चुकीचा अर्थ घेतलास? अगदी माझं चालणं, माझं बोलणं, माझं हसणं आणि मी तुला प्रेमाने केलेला स्पर्श देखील नाही नाही विसरू शकत मी ते सगळं. सॉरी डिअर. हा, मी विसरलेच होते. आज तुझा वाढदिवस आहे ना. हॅपी बर्थडे डिअर. मी तर कधीचा चहा मागतोय. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डिअर, मी तुला थोड्या वेळाने कॉल करते. हा, काय एवढा पराचा कवळा करतोयस? पराचा कावळा? इथे पोटात कावळे ओरडतायत. तुझं इथे डिअर डिअर चाललंय ते आयुष्याचा खेळ खंडोबा करून टाकलाय. आजकाल खूप बालिशपणा आलाय तुझ्यात. आणि या रोमॅन्टिकपणाचे चोचले बंद करा आता. अरे फक्त फोनवरच बोलत होती मी. हो, विचार काय? प्रत्यक्ष भेटून रोमॅन्सच्या सीझन 2चा एपिसोड शूट करायचा आहे का? बस, खूप बोललास. खरं तर किती आनंदात होती मी कालपासून. तुला रात्रीच एक गुड न्यूज द्यायची होती. कसली गुड न्यूज? जाऊ देत, नंतर सांगेन. का माझ्या आधी कोणा दुसऱ्याच सांगायचं आहे का? शी, किती संशय विखराणी मन दूषित आहे तुझं. एखादी स्त्री एखाद्या पुरुषाशी बोलते म्हणजे लगेचच काय ती कॅरेक्टरलेस होती का? हे बघ, विषयांतर नकोय. काय गुड न्यूज आहे ती सांग. तू बाबा होणार आहेस. काय? कसं शक्य आहे? कसं शक्य आहे म्हणजे? पुरुष नाहीयेस का तू? स्मिता, पुरुषी अहंकार. मला असं म्हणायचं आहे
पूर्णतः प्रिकॉशन्स घेतले होते ना आपण, तरी असं होऊ शकतं. करेक्ट, होऊ शकतं ना, आणि ते झालंय. माझा नसलेला बाप पण माझ्यावर लादू नकोस. नेमकं काय म्हणायचंय तुला? हे मूल माझं आहे हे मला मान्य नाही, अगदी स्पष्टपणे सांगतोय. मग मी हे अगदी स्पष्टपणे सांगते. DNA टेस्ट करूयात आपण. हो हो हो. चूक झाली माझी ती. हे एवढं बोलून तू मोकळा झालास रे. पण त्यानंतरच्या कित्येक रात्री मी कुठल्या आणि कसल्या विबंधनात काढलेत हे नाही करणार तुला. माझं नशीब की असल्या विचित्र प्रसंगी पुन्हा नव्याने मला माझ्या घरच्यांनी आधार दिला. अगदी आपला घटस्फोट होईपर्यंत कोर्टाने लवकरात लवकर तुझ्यासारख्या वैचारिक दारिद्र्य असलेल्या माणसापासून मला मोकळं केलं. हे खरंच बरं झालं. मला आणि माझ्या मुलीला मोकळा श्वास घेण्याची मुभा दिली. हे सगळं विसरून पुन्हा नव्याने आपल्या नात्याची गाठ नाही का बांधता येणार? कुठल्या नात्याची गाठ बांधायला सांगतोयस तू? तुझ्या प्रत्येक शब्दाची आणि स्पर्शाची घृणा वाटतेय मला, घृणा. खरं तर तुझ्या विचारांची आणि मानसिकतेची ना टेस्ट करावी. मी सर्वच मान्य करायला तयार आहे, पण स्मित, एक बार पुन्हा तू आपल्या नात्याचा विचार करायला हवा. विसरते म्हणे नात्याचा विचार कर. अरे नातं जेव्हा घराची चौकट मोडून कोर्टाच्या चौकटीत न्यायनिवाडा करण्याकरता प्रवेशते ना, तेव्हाच त्या नात्याची नाळ तुटलेली असते. आणि ज्या नात्याचा शेवट न्यायालयीन प्रक्रियेने होतो त्या नात्याला पुन्हा नव्याने जोडण्याचा बालिशपणा मी तरी नाही करणार. स्मित, बघ, मला असं वाटतंय की बस, इनफ. मला असं बोलायचंय, मला तसं बोलायचंय, मला हे सांगायचंय, मला ते सांगायचंय. मुळात मला हेच नकोय. आणि तू इथे आलासच कसा? निघ तू. पण स्मित, अरे निघ ना. हे बघ प्लीज, मला माझ्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात पुन्हा विनाकारण कलह नकोय. हे बघ, निघ म्हणलं ना, निर्लज्ज माणसा. अरे माझं शहाणं बाळ ते. आलीस तू? बस. माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आहे. हा, थांब मी आले. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू गौरी, हॅपी बर्थडे टू यू. असं बर्थडे की नाही? चला आपण केक कटिंग करूया. हा, हॅपी बर्थडे टू